तुम्ही जर नीट मेसेज जर वाचला असता ना समजलं असतं. ओके, आता जाऊ द्या, लक्ष द्या, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. कर्टन वर इकडे. ओके, सुरू करूयात. डेली 7 दिवसामध्ये हा टॉपिक आपल्याला विथ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. टॉपिकचं नाव आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. तर त्याच्या अगोदर तुम्हाला काय काय माहित पाहिजे या बेसिक गोष्टी आहेत जे आपण बघूयात अगोदर. मॅटर म्हणजे काय, कोणाला माहिती आहे का? एनीवन हु नोज द मॅटर? मॅटर म्हणजे काय असणार आहे? मॅटर म्हणजे अशी कोणतीही गोष्ट ज्या गोष्टीला काय असणार आहे, दोन गोष्टी पाहिजे. पहिलं म्हणजे मास पाहिजे आणि दुसरं म्हणजे काय पाहिजे? नाही, मास आणि दुसरं इट ऑक्युपाय स्पेस. इट ऑक्युपाय स्पेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जगामधली किंवा युनिव्हर्स मधली, या ब्रह्मांडामधली प्रत्येक गोष्ट ही मॅटर पासून बनलेली आहे. प्रत्येक गोष्ट, इव्हन हवा सुद्धा, ती कशापासून बनलेली आहे? म्हणजे आपण जे बघतो सगळ्या गोष्टी काय आहेत? मॅटर आहेत. आलं का लक्षात? दुसरा एक शब्द येतो तुमच्या पुढे जो आपल्याला इथे शिकवायचा आहे. प्रॉपर्टीज म्हणजे काय रे? प्रॉपर्टीजचा गुणधर्म ना. प्रॉपर्टीज म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? गुणधर्म. म्हणजे काहीतरी त्याच्या प्रॉपर्टीज असतील. आणि सगळ्यात महत्वाचा हा शब्द आहे थर्मल. कुणाला माहिती आहे का थर्मल म्हणजे काय? थर्मल मध्ये दोन गोष्टी येतात, पण प्रायमरी एक गोष्ट येते ती म्हणजे हीट. थर्मा काय असणार आहे? हीट. पुन्हा हीट मध्ये अजून एक गोष्ट येते ती म्हणजे टेम्परेचर. ओके, टेम्परेचर मध्ये अजून 3 गोष्टी येतात. एक डिग्री सेल्सिअस, एक फॅरनहाइट आणि केल्विन. म्हणजे आपल्याला या टॉपिक मध्ये काय बघायचंय? मॅटरच्या प्रॉपर्टीज, त्या कोणासोबत? थर्मल. म्हणून या टॉपिकचं नाव दिले थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. बढिया टॉपिक आहे, एक नंबर आहे. एक एक गोष्ट मी काय केलं माहितीये का? ठरवलंय शिकवायचं तर एक नंबर, नाही तर नाही. ठीक आहे, बघूत आता माझ्या शब्दावर मी किती राहिले आपण बघत जाऊया. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे. जर तुम्ही बघल्या तर हे एक वाक्य आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं. काय म्हटलं बघा? आय हॅव अ नो स्पेशल टॅलेंट. प्रत्येकासाठी. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणलेलं माहिती आहे ना? अल्बर्ट आइन्स्टाईन कोण आहे? कोण होते? फिजिक्स मधले सायंटिस्ट होते. ओके, आय एम ओनली पॅशनेटली क्युरियस. क्युरियस म्हणजे मला शिकून घेण्याची आवड आहे, हे त्यांचं वाक्य. जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही टिकशाल, जर आवड नसेल तर जाशाल. ओके, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मी माझा 100% देतोय. ओके, मी माझा अभ्यास सोडून स्वतः प्रयत्न करावे काहीतरी चांगलं करण्याचा, आणि ते तुम्हाला हेल्प करावं लागणार आहे. ठीक आहे, आता मला माहित आहे मी ना डेझर्ट मध्ये पाणी शोधालोय. ओके, डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये पाणी. हा इमाय, वाळवंटामध्ये पाणी शोधण्याचा प्रयत्न करतोय. बघूयात काय होते काय नाही. ठीक आहे, कोणतं आहे टॉपिकचं नाव? थर्मल प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. ठीक आहे, आता हे थोडंसं हल्लं का? हल्लं. हा, चला ठीक आहे. ओके, हे काय आहे? एक थर्मल एनर्जी द्यायला. त्यानंतर एक जार आहे, त्याच्यामध्ये वॉटर आहे. बघा, याची एक खासियत लक्षात ठेवा. याला हीट कुठून भेटाली? हीट कुठून भेटते? खालून हीट भेटाली. ओके, इथून भेटाली. आणि अगोदर खालचं काय होणार आहे? गरम होणार आहे, आणि नंतर वर. त्याच्यानंतर हे बॉईल होणार आहे. बॉईल झाले की मग खायचं बियाचं नव्हे, पाणी आहे. हे फक्त काय? पाणी आहे. ठीक आहे, आता याच्यामधल्याच एक घटक आहे जे तुम्हाला माहित पाहिजेत. ती म्हणजे काय? रिकॉल करायच्या आहेत काय गोष्टी. रिकॉल म्हणजे तुम्हाला परत, हे ऑलरेडी झालेलं आहे. इन प्रिव्हियस स्टँडर्ड यू आर लर्न अ लॉट अबाउट द थर्मल प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. जेव्हा तुम्ही मॅटर शिकता ना, तेव्हा तुम्हाला काही थर्मल प्रॉपर्टीज पण शिकवल्या जातात, की बाबा एखाद्या गोष्टीला तुम्ही जाळ लावणं किंवा हीट देणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. पण आपल्याला आता काय करायचं? आपल्याला रिकॉल करायचं. तर पहिली गोष्ट आहे ती रिकॉल करण्याची, ती म्हणजे टेम्परेचर ऑफ द बॉडी डिटरमाइन्स इट हॉटनेस वाईल हीट एनर्जी इज इट्स हीट कंटेंट. म्हणजे सिंपली दोन गोष्टी आहेत, एक टेम्परेचर आणि हीट. सगळ्यात पहिली गोष्ट कोणती असेल? हीट. हीट असेल तरच टेम्परेचर आहे. ओके, म्हणजे अगोदर गरम. मग ते किती गरम म्हणलं तर? बरं, ते मोजायचं कशात? त्याच्यामध्ये 3 डिग्री सेल्सिअस, फॅरनहाइट आणि केल्विन. म्हणजे समजलंय ना? सगळ्यात अगोदर हॉटनेस, मग त्याच्यानंतर टेम्परेचर. समजलं? पुढे
पुढचा जो घटक आहे बघा, आता या ठिकाणी जी इमेज दिसाल तुम्ही ते पिक्चर्स मध्ये बघता ना, ते यूज करतात, हीट सेन्सर्स असतात त्या ठिकाणी. तर बॉडी टेम्परेचर, आता हे काय आहे, वॉर्म, आणि हे काय आहे, कोल्ड. आणि हे जे रेड कलरचं सगळं दिसतं ना, दॅट इज द हीट. आपल्यामध्ये सुद्धा आहे. जर तुम्हाला त्या जे इन्स्ट्रुमेंट असते त्यामधून आपण, आता मी जर बघलो तर तुम्ही असेच दिसते मला. आणि असं कोणाला साप असतात बघा, सापांना कलरफुल दिसत नाही, सापांना असं दिसते. तर तुम्ही बघले असाल पिक्चर मध्ये, ते कॅमेरा अँगल त्यांनी चेंज केलेले असतात, ते अशा पद्धतीचं असतं. ठीक आहे. तर टेम्परेचर सेन्स करत असतात बरेच ऑर्गॅनिझम. तर इथं तुम्हाला समजलं वॉर्मनेस आणि कोल्डनेस. बरं, कोल्डनेस इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ हीट. कमी तापमान म्हणजेच कोल्डनेस, जास्त तापमान म्हणजे हॉटनेस, हीट असणार आहे जास्त. ओके. हा एक इथे एक आपल्याला बघायचं की बाबा प्रेशर म्हणजे काय, रिकॉल करायला आपण. ठीक आहे, रिकॉल कोणाला सांगता येईल का प्रेशर काय असते रे? मी कुठेतरी काल परवाच ऐकलोय प्रेशर. प्रेशर इज द फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया नॉर्मली ऑन द वॉल ऑफ द कंटेनर. बलून माहितीये, फुगा, फुग्यामध्ये आपण हवा भरते बघा, ती बरोबर हवा सगळीकडे डिस्ट्रीब्युट होते आणि त्या वॉलला ढकलते. जे रबर असते ना, त्या रबरला ढकलते की नाही, की आपण हवा जी भरतो ती त्या वॉलला काय करते, प्रेशर करते. प्रेशर म्हणजे ते असणारे प्रेशर. म्हणजे कोलिजन म्हणजे आदळणे. आता सपोज हे पार्टिकल इथं जाऊन आदळणार आहे, हवेचा हा पार्टिकल इथं, आता याला काय डायरेक्शन नसते, हवेला काय डायरेक्शन नाही या ठिकाणी. ओके, ते पार्टिकल्स काय होणार आहे, ते नॉर्मली कोलिजन्स म्हणजे धडक मारणे. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की प्रेशर मध्ये पार्टिकल्स काय केले जातात, त्या वॉल कंटेनरच्या वॉलला काय करतात, प्रेशराईज करतात. सिंपली हे एक घटक लक्षात ठेवा. तेवढं कशाला, कुकर माहिती आहे आपला, कुकरला लावतो ते शिट्टी का वर उचलली जाते, कारण की खालून प्रेशर त्याला पुश करत असते. म्हणून कोण पुश करते, हवेचे पार्टिकल्स. त्याला आपण सिंपली काय म्हणतो, प्रेशर. त्याला आपण काय म्हणतोय, प्रेशर. कोणाला फॉर्म्युला माहितीये का प्रेशरचा? फॉर्म्युला काय, पी इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. ओके, किती एरियावर प्रेशर तुम्ही अप्लाय करता, आणि सगळे प्रेशरवरच चाललंय. आता मी जे लिहितोय ना, तुम्ही जे लिहिताय पेनचा वापर आपण दाबून लिहितो का, कारण की प्रेशर अप्लाय व्हायलंय, मग ते पुढे दिसणार आहे. समजलं? सिंपली प्रेशर म्हणजे काय, आता गॅसचं प्रेशर म्हणलं की गॅसचे मॉलिक्युल्स त्या कंटेनरच्या वॉलला काय करत आहेत, पुश करत आहेत. समजून घ्यायचं. ठीक आहे, हे तुम्हाला फायदा येणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. पुढचा जो घटक आहे, दुसरा वाक्य तुम्हाला आठवायचं, ते म्हणजे सबस्टन्सेस चेंज देअर स्टेट फ्रॉम सॉलिड लिक्विड टू गॅस, आणि पुढे सो ऑन. तुम्हाला माहिती आहे 3 प्रकार आहेत, सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे. ठीक आहे, वाटलंच तर मी छान पद्धतीने सांगतो. 1 मिनिट. किती प्रकार आहेत, एक पहिला सॉलिड, दुसरा लिक्विड, तिसरा गॅस. ओके, 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. त्यामधले कोणकोणते घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे बघा. सॉलिडचे जे पार्टिकल असतात ना, पहिलाच धडा आहे तुम्हाला, 12वीचा पहिला धडा आहे का, हा, सॉलिड स्टेट म्हणून. तिथले पार्टिकल खूप जवळ जवळ असतात. द पार्टिकल्स प्रेझेंट इन द काय, सॉलिड, दे आर द, जवळ जवळ म्हणजे दे आर क्लोजली पॅक्ड. ते कसे आहेत, क्लोजली पॅक्ड, क्लोजली पॅक्ड. ओके, त्याच्यानंतर लिक्विड मध्ये आता हे सगळं मीडियम पॅक. आता लक्षात ठेवा, मला कट करता येत नाही, मीडियम पॅक. आणि गॅसेस मध्ये दे आर फार अवे फ्रॉम इच अदर. फार अवे म्हणजे काय, एकमेकांपासून एकदम, एक इथं आहे तर एक इथं आहे, हे थोडेसे जवळ, आणि हे तर एकमेकाला चिटकूनच. समजाले का, हे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आता याच्यामध्ये आपल्याला जे महत्वाचे घटक आहेत, बरेच गोष्टी असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स असते, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्लुइडिटी. तुम्हाला माहिती आहे का, सॉलिड कधी वाहत नाही, पेनला असं ठेवलं अशीच राहणार आहे, ही वाहते का, नाहीये. लिक्विड उतरतीला, हाय लेवल टू लो, आणि गॅसेस सगळीकडेच, बहिती हवा असा है ना, म्हणजे हवा काय करते, फिरतच राहते. ठीक आहे, म्हणून इथं काय म्हणले, हा, आता एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे कन्व्हर्जन. तर तुम्हाला कन्व्हर्जन माहित पाहिजे. तुम्हाला ते आईसचं एक्झाम्पल लहानपणापासून टीचर्स देतात. कोणतं, की बाबा एक आईसचा क्यूब आहे, त्याच्यानंतर आईस पासून काय तयार होते, वॉटर तयार होते, वॉटर पासून काय तयार होते, पाण्याची वाफ. मग आपण काय करता, झालं एवढंच झालं का, अजून याच्यामध्ये बरेच पॉइंट आहेत. जसं की
आईस पासून वॉटर होणं म्हणजे काय माहितीये का? आईस पासून वॉटर होणं म्हणजे मेल्टिंग. वॉटर पासून वॉटर वेपर म्हणजे बॉइलिंग. समजालय? आता वॉटर वेपर पासून वॉटर बनणे म्हणजे काय म्हणतात त्याला? दे आर कॉल्ड एज द कंडेन्सेशन. त्याला काय म्हणतात? कंडेन्सेशन. ओके. पुन्हा या वॉटर पासून आईस बनणं म्हणजे फ्रीजिंग. काय करणे? फ्रीजिंग होणे. ओके. जर तुमच्या हातात तुम्ही जर वॉटर वेपर आणलं ना, मी त्याला बर्फ सुद्धा करू शकतो. पहिल्यांदा मला त्याला कंडेन्स करावं लागेल, त्याच्यानंतर त्याला फ्रीज करावं. आपलं फ्रीज सगळंच करून देतं. आलं लक्षात? हे बरं. काही काही स्टेप असे असतात ज्याच्यामध्ये आहे की नाही, सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्ट वॉटर वेपर मध्येच बनते. त्याला सब्लिमेशन म्हणतात. इव्हॅपोरेशन माहितीये का? लिक्विड स्टेट इज कन्व्हर्टेड इन टू द गॅसियस स्टेट. बाष्पीभवन म्हणतो आपण. ते पण आता हे एवढं का सांगायला माहिती, हे सगळं चालते हिटवर. इथं सगळीकडे काय पाहिजे? हीट. हीट शिवाय हे चालते का? नाही. एकतर हीट कमी करा, नाही तर जास्त करा. जास्त केलं तर मेल्टिंग होते, बॉइलिंग होते. कमी केलं तर कंडेन्सेशन होते आणि फ्रीजिंग होते. म्हणजे हे सगळं त्याच्या भोवती आहे. म्हणून तुम्हाला इथे एक वाक्य दिलंय, सबस्टन्सेस चेंज देअर स्टेट. आता इथं म्हणजे स्टेट म्हणजे राज्य नाहीये, स्टेट म्हणजे त्याची मॅटर ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर. ओके. सॉलिड पासून लिक्विड, त्यासोबत लिक्विड पासून गॅस, पण केव्हा? हीट केल्यानंतर. समजायला एवढं? हीट केल्यानंतरच काय होणार आहे? त्यांच्या स्टेट्स चेंज होणार आहेत. जर हीट केलं नाही तर काही पण होणार नाही. डन. कोणाला एवढं डाऊट आहे का इथं? कोणाला? जाऊ पुढे. ठीक आहे. पुढचं आहे, सॉलिड्स, लिक्विड अँड गॅसेस एक्सपांड ऑन हिटिंग. एक्सपांड म्हणजे पसरणे. एक्सपांडचा मिनिंग काय शब्दशः? आपलं पसरणं नाही. हीट दिल्यानंतर सॉलिड असू द्या, लिक्विड असू द्या किंवा गॅसेस असू द्या, ते पसरतात. जसं की आईसचा क्यूब जर आपण ठेवला, लिक्विड कन्वर्ट होते, ते पसरत राहते सिंपली. त्यासाठी एक या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलाय, तुम्ही तो बघा. दिसावे ना सगळ्यांना? मन लावून बघा. मन लावू ना. बघा त्याची डायमीटर तुम्हाला माहित ना, त्याला बॉब म्हणतात, बीओबी, किंवा एक स्पेरिकल बॉल. त्याची डायमीटर दिले तुम्हाला आणि सिंपली तो काय करायला? एंटर, आत बाहेर येऊ शकालाय. ठीक आहे. आता बघा काय करते पुढे. म्हणजे आता बरोबर, हे बरोबर आहे ना. आता याला काय केले? नाऊ हीट द बॉल स्ट्रॉंगली फॉर अबाउट. कांदा जसं भाजतंय की नाही, तसं याला भाजालय. आता बघा, मग आता तुम्हाला माहिती आहे, एक वाक्य सांगितलं मी की बाबा जर हीट दिलं तर काय होते? एक्सपांड होते ना. एक्सपांड पसरते. आता पसरते काय? बघू. पसरलंय बघा. पहिले जात होतं बरोबर, आता या ठिकाणी काय होत आहे? स्ट्रक होत आहे. स्ट्रक म्हणजे त्याची डायमीटर वाढली. डायमीटर केव्हा वाढते? जेव्हा काय होते माहितीये का? जेव्हा तो एक्सपांड होतो. जेव्हा तो काय होतो? एक्सपांड होतो. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की बाबा डायमीटर केव्हा वाढते. बरं, तुम्हाला माहितीये का, जर आपले भांडे, हे थंडीच्या दिवसात खूप होते, ग्लासमध्ये ग्लास अडकून बसतो किंवा त्या वाटीमध्ये वाटी, असं कधी होते, भांड्यामध्ये एखादा भांड होते, तर आपली आई काय करते? गरम पाण्यामध्ये त्याला टाकते. गरम पाण्यात टाकलं, एक 5-10 मिनिटांनी जर काढले की ते ऍक्च्युअली बरोबर निघते, कारण की गरम पाण्यामध्ये ते काय होतात? एक्सपांड. ओके. मग हे मेटलच्या बाबतीत आहे खरं तर. ओके. म्हणजे सॉलिड लक्षात ठेवत आपण, सॉलिड मध्ये हीट जर दिल्या तर ते काय होतात? एक्सपांड. एक्सपांड म्हणजे काय रे? पसरणे. ओके. समजलं एवढं? कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत? काय आहे ना? काहीच नाही. ठीक आहे. चला, आता काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. आता फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय बघा, लक्ष द्या. एखादी गोष्ट मोजायची, आपण फिजिक्स मध्ये बघलं ना, मला लांबी मोजायची, तर मला काय पाहिजे? मीटर, किलोमीटर. ते 7 असतात खरं तर. फंडामेंटल क्वांटिटीज किती असतात? तर त्याच्यामध्ये एक ऍड करावं लागते, ती म्हणजे टेम्परेचर. आपल्या बुक मध्ये असं म्हटलंय. ठीक आहे. आता ते कोणकोणते तुमच्या पुढे स्क्रीनवर आहेत. पहिले कोणते रे? लेंथ कशामध्ये मोजतात? दुसरे मोजतात कशात? त्याच्यानंतर टाइम, टेम्परेचर दिले बघा. टेम्परेचर कशामध्ये मोलाले? केल्विन. इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आठवत ना अवोगॅड्रो, 1 मोल. त्याच्यानंतर लुमिनियन्स, लुमिनियन्स लाईट कशामध्ये मोजतात? शेवटचा क्वेश्चन पेपर मध्ये येऊ शकतो, कॅन्डेला. नंतर भेटणार आहे तुम्हाला हे सगळं. डायरेक्ट टाकल तेव्हा तुम्हाला काय करायचं? लिहून घ्यायचं आहे. कॅन्डेला
लुमिनन्स, आता ही लाईट चमकाली की नाही, हे कशामध्ये मोजाले? लुमिनन्सी असते ती, किती लुमिनन्सचा बल्ब आहे, एलईडी किती लुमिनन्स आहे, मोबाईलची सुद्धा लुमिनन्सी असते, या स्क्रीनची सुद्धा लुमिनन्सी असते, आपल्या वॉच स्मार्ट वॉचची लुमिनन्सी असते. ठीक आहे, किती प्रकाश फेकतोय बाहेर इमिट होतोय त्याला काय म्हणायचं? आणि ते कशामध्ये मोजतात रे? कटरीना नाही, कॅन्डल आहे ते. हा, सिंड्रेला कोण आहे ते? कॅन्डल आहे. ठीक आहे, कटरीना नाही रे बापू. पुढे बघा, हे खूप भारी आहे. तुम्हाला कधी डेली एक्सपिरियन्स मध्ये काही सेन्सेशन असतात हॉट आणि कोल्डचे, जसं की आपल्याला जर बुखार आली, ताप आली, तर आपली आई काय करते? असं करते का? बघा बरं, मारणा. ताप आली की नाही बघते, काय बघते? मदर फील्स द टेम्परेचर ऑफ हर चाइल्ड बाय टचिंग इट्स फोरहेड. फोरहेड म्हणजे माथा. ओके, फोरहेडला हात लावून ते चेक काय करायला? ती टेम्परेचर, ताप आहे काय. आता मी रोज 8-9 जणांची चेक करतो, रोज बहाणा असते, होमवर्क केलं नाही, ताप आले मला, आजच केलं 8-9 जणांचं, ताप झाली कमी, हात लावले की झाली सर आत्ताच कमी म्हणतात. ठीक आहे, हे काही नॉर्मली एक्झाम्पल आहे, हे खूप भारी आहे. फक्त भूक लागल्यासारखं करायचं. त्यांचं काय म्हणलंय? अ कुक थ्रोन फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर ऑन फ्राईंग पॅन टू नो इट्स हॉट इनफ टू स्प्रेड. आपण आता करते ना, आपल्या भाकर चपाती काही करायचं असेल, मी तर करतो बघा, अगोदर टाकून बघतो असं पाणी बिणी, काहीतरी काही करायचं असलं तर. हा, पण परत ते सगळं सोडा, मला आवाज ऐका वाटते ते, आहे का नाही? हा, आठवते का? मला आता आठवते, आणि ती स्वयंपाक करून जात होते आणि तेव्हा तसाच राहत होता. हा, तवली नाही, सगळं झाल्यावर मला ते थोडं बाजूला करायचं राहतं, मी त्याच्यासोबत खेळाव. ते पाण्याचं ड्रॉप एकदम जास्त आपलं त्याच्यावर पाणी टाकलं ते पाणी नाचते, आहे की नाही? ते का ते ओळखू येते की ते गरम आहे की थंड आहे. आणि सगळ्यात भारी ते तवली उचलायचं आणि त्या पाण्यामध्ये टाकले की ते आवाज येते ना, ते त्याच्यावरून कळते की बाबा ते अरे तापलेलं आहे म्हणून हे आपल्याला समजते. दुसरं आहे, वी फील द हॉटनेस और द कोल्डनेस ऑफ द बॉडी बाय टचिंग और डीप आवर फिंगर्स इन वॉटर. थंडीच्या दिवसामधला आहे जास्त आहे, आपण बकेटात पाणी घेतलं की अगोदर असं करते ना, थंड आहे की गरम आहे की नाही, ते आहे बघा. एवढं तर आपल्याकडे काही नळ नाही, पण आपापल्या लेवल. ठीक आहे, मी तर नळालाच हात लावतो. आमच्या तिथं होता, मेटलचे नळ असतात ना, गिझर असते, त्या नळाला हात लावले की कळते गरम आहे की थंड आहे, पाणी चालू करायची गरज नाही. ओके, आलं एवढं? कोणाला काही अडचण आहे का? आतापर्यंत जेवढं सांगितलंय त्याच्यात काही अडचण आहे का रे? हा, नाही ना. केल्विन मध्ये तापमान मोजतात, सेल्सिअस मध्ये तापमान मोजतात, फॅरनहाइट मध्ये तापमान मोजतात, ओके, कॅन्डेलामध्ये लुमिनन्सी मोजतात. आलं का लक्षात? हे लय सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. फक्त क्युरिसिटी पाहिजे, तुम्हाला शिकण्याची आवड पाहिजे, एवढंच आहे. ज्याला फक्त आत्तापासून जरी सुरुवात केली तर वेळ निघून गेलेली नाहीये, ना तुमच्यासाठी ना माझ्यासाठी. पुढचा जो घटक आहे तो लक्ष द्या. आपण जेव्हा म्हणतो ना, आता सपोज ही पेन आहे, त्याला मी हात लावलो आणि मी म्हणालो की मला पोवायला लागले पेन, ते खूप हॉट आहेत, ठीक आहे, त्याचा अर्थ काय माहितीये का? या पेनला मी जे हात लावलो ना, माझ्या बॉडीच्या टेम्परेचर पेक्षा याचं टेम्परेचर कसं आहे? आणि जर थंड लागले तर माझ्या बॉडीच्या टेम्परेचर पेक्षा या ऑब्जेक्टचं टेम्परेचर कसं आहे? बस हेच दिलं इथं बघा. वेन वी से अ बॉडी और वॉटर इज हॉट, आपण जेव्हा म्हणतो ना एखादी बॉडी किंवा वॉटर गरम आहे, वी ऍक्च्युअली मीन दॅट द टेम्परेचर इज मोर दॅन अवर. हाऊएव्हर इन दिस वे वी कॅन ओनली, आपण फक्त काय करत्या असं एका हात लावून सांगता किती डिग्री सेल्सिअस, आपण सांगू शकतो अंदाजे, पण ऍक्च्युअली सांगता येईल का? नाहीये. कम्पेअर द हॉटनेस और द कोल्डनेस ऑफ द टू ऑब्जेक्ट, आणि क्वालिटिव्हली म्हणजे थंड आहे की गरम आहे. अलग लक्षात, हे आपल्याला काय कळते, समजते बाय टचिंग, आणि आपण इथं कम्पॅरिझन करते आपल्या बॉडीचं टेम्परेचर विषयी आणि त्या पुढच्या ऑब्जेक्टच्या टेम्परेचर विषयी. आलं लक्षात? जाऊ पुढे. ठीक आहे, पुढे बघा. अ प्रॉपर्टी टेम्परेचर टू अन ऑब्जेक्ट डिटरमाइन द डिग्री ऑफ हॉटनेस. आता टेम्परेचर हा शब्द आला की काहीतरी संख्या येणार आहे, संख्या येणार आहे म्हणजे डिग्री येणार आहे. आता डिग्री म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता मला टेम्परेचर लिहायचं, आता नॉर्मली आजचं जे टेम्परेचर असेल ना, आता मला असं वाटतं बाबा हे असेल बघ 29 डिग्री सेल्सिअस मे बी. 29 असेल, 29. आता हे जे डोक्यावर लिहिलं ना, हे होय डिग्री, आणि पुढचं ओके. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला हा टेम्परेचर वर्ड आला की त्याच्या पुढे काय येते, हा ह्याच्यावर आपल्याला त्याचा हॉटनेस समजते. हायर द टेम्परेचर द हॉटर इज द बॉडी. जेवढं जास्त टेम्परेचर तेवढं जास्त बॉडी, जे ऑब्जेक्ट आहे. फिजिक्स मध्ये बॉडीचा अर्थ ह्युमन बॉडी नाही, ऑब्जेक्ट. ओके, ते बायोच्या सरला माहित, आपल्याला काय कळणार.
पुढे आता आता मला ना तापमान मोजायचंय, तर मी काय युज करेल? थर्मामीटर. काय युज करेल रे? घेतला की थर्मामीटर. थर्मामीटर मध्ये काय राहते? आता सेल राहतात, पहिलं मर्क्युरी राहत होता, आता डिजिटल थर्मामीटर आले डायरेक्टली. आणि हा पहिल्याचे कसे आहेत, MMHg मध्ये मोजला जात होता, ते ठिकाणी मर्क्युरी पारा वापरला जात होता. ठीक आहे, पिक्चर मध्ये दाखवणार का? अ थर्मामीटर इज द डिव्हाइस टू मेजर द, ह्याच्यामध्ये काय मोजलं जातं? टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय रे? तापमान. काय मोजलं जातं? तापमान मोजलं जातं. समजलं? बरं, जेव्हा मी थर्मामीटरचा वापर करतो तेव्हा मी कम्पेअर करतो का रे? ऍक्च्युअली डायरेक्टली आपण मेजर करता, पण आपण जेव्हा हाताने बघता तेव्हा आपण काय करता? कम्पेअर करता. पुढचा घटक तुमच्या पुढे स्क्रीनवर दिसायला का तुम्हाला? हीट आणि टेम्परेचर, दोन गोष्टी अलग अलग आहेत. हीट बघा, याला इथून जळवले, ह्याच्यात मध्ये काय मोजायला काय ठेवलंय? काय तिथं काय ठेवलंय? एक थर्मामीटर. हे थर्मामीटर आहे, ठीक आहे. 212 फॅरनहाइट, लक्षात ठेवायचं. त्याला म्हणायचं 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आताच लक्षात ठेवायचं, 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? 200. मग 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? 112 का? हेच कदाचित, हे मला वाटतं याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, लक्ष थोडा. बघा, टेम्परेचर म्हणजे थर्मामीटर मेजर, जिथं मेजरमेंट आलं तिथं काय आलं? मेजर करायला ते आलं टेम्परेचर. आणि हीट म्हणजे काय? ओके, एनर्जी. आपण गॅस मधून, त्या स्टोव्ह मधून त्याला किती एनर्जी द्यायला, ते झालं हीट. आणि मोजायला म्हणजे काय झालं? टेम्परेचर झालं. समजायला? आता हे टेम्परेचर 4 दिवस आपल्याला असलंच होतं संपजे पण. ठीक आहे, ह्याचे प्रॉब्लेम पण खूप छान आहेत, सोपे सोपे आहेत, काही अवघड नाहीये. पुढचा जो घटक आहे बघा, टेम्परेचर आणि हीट. ठीक आहे, या ठिकाणी एक एक्झाम्पल खूप भारी आहे, आलं का? बघा काय झालंय, दोन ऑब्जेक्ट आहेत, त्यांचे मी नावं देतो. याला ए म्हणाल, काय म्हणाल याला? याला म्हणाल बी. हा एकदम गरम आहे आणि एकदम थंड आहे. याचं 100 डिग्री सेल्सिअस किती? आणि याचं 0. याला असं सोबत सोबत ठेवलं, काय होईल माहितीये का? 100 पासून जे डिग्री सेल्सिअस आहे ते कोणाकडे जाईल? पण कुठवर जाईल माहितीये का? दोघांचं पण सारखं ओझे कोणा, दोघांचं पण इक्वल. ओके, काय झालं? तर याला म्हणायचं थर्मल इक्विलिब्रियम. इक्वल व्हायला ना, काय याला काय म्हणायचं? थर्मल इक्विलिब्रियम. बघा, हीट इज एनर्जी ट्रान्झिट. ट्रान्झिट म्हणजे ट्रान्सफर होते. जेव्हा वेन टू बॉडीज ऍट अ डिफरंट टेम्परेचर आर ब्रॉट इन अ कॉन्टॅक्ट, दे एक्सचेंज द हीट. ते काय चेंज करतात? एक्सचेंज. ओके, पण हाय टेम्परेचर टू द लो टेम्परेचर, असं असे काय 0 पासून 100 कडे जाईल का? काही नाही, 100 पासून 0 कडे. ओके, अँड समटाइम द हीट ट्रान्सफर, पण स्टॉप केव्हा होते? ऍट द थर्मल इक्विलिब्रियम. जेव्हा दोघांचं पण तापमान सारखं होतं तेव्हा काय होते? हीट ट्रान्सफर होणं स्टॉप होते. त्यालाच काय म्हणायचं? दे आर कॉल्ड एज द थर्मल इक्विलिब्रियम. इक्वल असणं, थर्मल म्हणजे हीट. ज्या पॉइंटला हीट काय झाली? इक्वल आली, त्याला म्हणायचं थर्मल इक्विलिब्रियम. प्रत्येक ऑब्जेक्ट होते बरं, प्रत्येक, तुम्ही कोणती ऑब्जेक्ट घ्या त्यासाठी थर्मल इक्विलिब्रियम असणारच आहे. ओके, डन. कोणाला काही डाऊट एवढ्यात? आतापर्यंत जे काही सांगितलं डोक्याच्या वरून गेलंय? गेला असेल तर सांगा, मी आताच थांबतो. ठीक आहे, पुढे आता बघा, ठीक, एक खूप छान एक्झाम्पल दिलंय, बघू आता हे कोण सांगू शकते. एक टेबल आहे, टेबल आहे समजा, दिस इज अ टेबल. टेबलवर मी दोन गोष्टी ठेवल्यात. एक ग्लास ऑफ आईस ठेवलाय मी, एकावर काय ठेवलं? म्हणजे आता दुसरं काही नाही, फक्त ग्लास ऑफ आईस आहे. नाही, तुम्हाला अगोदर सांगावं लागतं, मोठे आहो तुम्ही. ग्लास ऑफ, एका लेकराला विचारलं होतं, बाबा आईस सगळ्यात जास्त कुठं पडते? त्याला ग्लासात म्हणाल. मी म्हणलो बरोबर आहे, आता काय बोलू त्याला? त्याला बोललो म्हणजे, अरे थोडं हे लयच मोठं झालं, चला जाऊ दे. तर हे वय टी, चहा. तर मला सांगा, याच्यातलं सगळ्यात अगोदर थंड कोण होईल? म्हणजे थंड म्हणण्यापेक्षा इक्विलिब्रियमला, म्हणजे सिंपली काय दिलंय? टेबल इव्हेंच्युअली वॉर्म्स अप वेअर, हा, टी काय होणार आहे? गरम टी थंड होणार आहे. आणि थंड
कुठं? ह्या दोघा ट्रान्सफर वाले. मग एन्व्हायरमेंट मध्ये. ओके, बाजूला एन्व्हायरमेंट आहे की नाही, त्या एन्व्हायरमेंटचं काहीतरी टेम्परेचर असेल की नाही, तर ते त्यांच्या सोबत, त्याला सिस्टीम म्हणायचं. हे काय? सिस्टीम. समजालंय ना? थंड गोष्टी गरम, गरम गोष्टी बरोबर ज्या टाइमला एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरशी इक्वलला आले तेव्हा झालं थर्मल इक्विलिब्रियम. समजाले? ओके, डन. ठीक आहे. तुम्हाला आता जेव्हा वाचाल ना तेव्हा हे डाऊट क्लिअर होऊन जाईल. काहीच नाही याच्यामध्ये. पुढचा जो घटक आहे तो बघा. आता बघा काही पार्टिकल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, मॅटर इन एनी स्टेट दॅट इज अ सॉलिड, लिक्विड, गॅस कन्सिस्ट ऑफ द पार्टिकल. त्यांच्यामध्ये ॲटम्स असतात, मॉलिक्यूल असतात. इन सॉलिड दिस पार्टिकल्स आर vibrating about their fixed equilibrium position and possess the kinetic energy. For example, हा एक लोखंडाचा रॉड आहे, याला मी नाव देतो आयर्न रॉड. आता आयर्न रॉड मध्ये काही पार्टिकल असतील ना आयर्नचे. ओके, अशा पद्धतीनं. बरं, हे जवळ असतील की दूर दूर असतील रे? कस का ते काय आहे? ओके, त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार आहे की कमी? जास्त. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये एकमेकाला बांधून ठेवण्याची ताकद ती कशी असणार आहे? एकदम जास्त असणार. ओके, मी गुणाने बसलो नाही. मी म्हणलो ह्याला काय देतो आता माहितीये का? मार नाही, ह्याला देतो हिट. आता जेव्हा मी याला हिट देतो ना, मी याला काहीतरी द्यालो, जाळ लावलं मी, ठीक आहे, जळवालू नाही, जाळ लावलो. जाळ लावलं की इथले जे पार्टिकल आहेत ना हे व्हायब्रेट होतात त्यांच्या त्यांच्या जागा. आता सपोज मी एक पार्टिकल आहे, जाळ लावलं, हे असं सिंपली जागा चेंज करत नाही ते, ओनली दे मूव, त्याला फोर्थ और बॅक फोर्थ मुवमेंट म्हणतात. बॅक फोर्थ, पुढे मागे ही मुवमेंट होणार आहे का? जेव्हा त्याला हिट दिल्या. आणि ही जी मुवमेंट होते ना त्यांच्यामध्ये काहीतरी एनर्जी आली, त्या एनर्जीला म्हणायचं, कारण की त्यांनी कशामध्ये आलेत? आता मोशन मध्ये आले. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही जर एखाद्या सॉलिडला जर बाहेरून हिट दिल्या तर त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी वाढते की कमी होते? वाढते. लक्षात ठेवा, त्यांची एनर्जी कोणती एनर्जी? कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. ठीक आहे, अजून एकदा वाचतोय. इक्विलिब्रियम पोझिशन अँड possesses द कायनेटिक एनर्जी ड्यू टू द मोशन इन अ गिवन टेम्परेचर. म्हणून थंड असलेला रॉड हा गरम असलेल्या रॉड पेक्षा कमी लागतो. कधी लक्षात ठेवा, गरम रॉड म्हणजे खूप डेंजर असते ना, सगळं हे झालेलं. लोहार जे असतात त्यांना माहित आहे. ओके, आता समजलं का? कारण की त्यांच्या पार्टिकल्स मध्ये कोणती एनर्जी आली? कायनेटिक एनर्जी आली. ओके, डन. आता पुढचा जो घटक आहे तो म्हणजे बघा, आता बघा, जरी त्यांना एनर्जी भेटली, कोणाला? सॉलिडला, त्यांनी त्यांची जागा सोडालेत का? व्हायब्रेट करतील पण जागा असते रे पोटेन्शियल. आता हे पुढे सांगणार आहे, खूप भारी आहे. पोटेन्शियल एनर्जी अँड ड्यू टू द इंटर ऍटॉमिक फोर्स. आता इंटर ऍटॉमिक फोर्सेस म्हणजे काय? हा एक ऍटम, हा ऍटम, त्या दोघांमधला जो फोर्स आहे त्याला इंटर ऍटॉमिक फोर्सेस म्हणतात. दोघं एकमेकाला खेचालेत ना, त्यांना काय म्हणायचं? इंटर ऍटॉमिक फोर्सेस. दॅट द पार्टिकल्स टुगेदर सम फिक्स्ड पोझिशन. पण आपण जर ह्याला हिट देतच राहिला तर एक टाइम येणार आहे ते एकमेकाला काय करतील? ब्रेक करतील आणि हे पार्टिकल्स काय होणार आहे? दूर होणार आहे. ओके, म्हणून त्यांच्यामध्ये डेफिनाइट व्हॅल्यू आणि काय असतो? शेप असतो. ओके, पुढे वेन वी हिट द सॉलिड. आता मी काय केलोय? सॉलिडला हिट गेलोय, म्हणजेच काय? मी त्याला काय दिलं? सॉलिडला हिट करालो म्हणजे मी त्यांना काय दिलं? एनर्जी दिलं. द पार्टिकल्स काय होतील मग? आणि हाय एनर्जी वी कॅन सी दॅट द टेम्परेचर ऑफ द सॉलिड इन्क्रीजेस. ओके, पुढे thus the energy supply to the solid does not disappear, becomes the internal energy in the form of increased kinetic energy atoms molecule. ओके, काय नाही, फक्त त्याच्यानं आपण हिट द्यायला म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढवायला, त्यांच्या पार्टिकल्सची मुवमेंट वाढवायला, व्हायब्रेशन मुवमेंट त्याची वाढत आहे. पुढचा जो घटक आहे
द टेम्परेचर देअर फॉर मेजर ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. आता टेम्परेचर मोजणे म्हणजे आता मला सांगा, जर टेम्परेचर असेल सिम्पली इनडायरेक्टली आपण त्याच्यामधली कायनेटिक एनर्जी मोजायला ना. सिम्पली काय त्याचा अर्थ काय, त्याची काहीतरी मध्ये गेलेली एनर्जी मोजायला. दॅट एनर्जी विल बी द कायनेटिक एनर्जी. कोणाची? त्या ऍटमची आणि मॉलिक्युल. ज्याला काय लावल्या होत्या आपण आता? हीट दिल्या होत्या. आणि जर मला सांगा, जर कायनेटिक एनर्जी जास्त आहे तर टेम्परेचर कमी असेल का रे? आपण हेच ना, टेम्परेचर सुद्धा काय असणार आहे, कारण की आपण त्यांना काय जास्त दिली होती? हीट जास्त. जेवढी कायनेटिक एनर्जी कमी होती असेल तर समजते की आपल्याला त्यांना सुद्धा हीट काय दिली होती? कमी दिली होती. ओके. इफ वी कंटिन्यू हिटिंग टिल द सॉलिड स्टार्ट मेल्ट. आता आपल्याला मन गुणानच बसलं नाही, आता या पेनला जाळ लावलंच, आता धरतोच बघूतच काय होते म्हणलं तर काय होऊन जाईल? ते मेल्ट होऊन जाईल. अँड द हीट सप्लाइड इज युज्ड टू. आता यांच्या पार्टिकल मधले जे बॉन्ड होते ना, ते बॉन्ड वीक करण्यासाठी त्या हीटचा वापर केला जाईल आणि त्या पार्टिकल काय होणार आहे? आता टोटली मेल्ट होणार आहे. काय होणार आहे? तो सिंपली मेल्ट होऊन जाईल. तर त्याच्यानंतर तुम्हाला जो घटक माहित पाहिजे तो म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. ओके, बघा लक्ष द्या. बघून घ्या, चला बघून घ्या. एक माणूस आहे, वरून दगड टाकायलाय. केलं का तुम्ही असलं कधी? तुम्ही दगड टाकलं नसाल, तुम्ही पडले असाल. हो, पहिलं अरे मला आता आठवतंय लहानपणी आहे ना, एवढं भारी, आता कुठंच राहिलं नाही असं. त्याला लोळ म्हणतात. सिंपली इथं पडलं. ओके, आता हा व्यक्ती आहे, त्याच्या हातात जेव्हा दगड होता ना, त्याच्यामध्ये ज्या दगडामध्ये जी एनर्जी होती त्या एनर्जीचं नाव काय? आणि तो इथून फेकला, तो आता लोळत लोळत खाली 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 असा पडला. त्याच्यामध्ये कोणती एनर्जी आहे? म्हणजे अशी जे फ्लो मध्ये असते ना, फ्लोईंग ऑब्जेक्ट मध्ये, त्याला म्हणायचं. आणि एकाच जागी आहे त्याला काय म्हणतात? स्टेशनरी किंवा रेस्टला आहे. सिंपली रेस्ट, त्याला आपण कोणती म्हणतो? पोटेन्शियल. भरपूर जण म्हणतात ना, माझ्यात खूप पोटेन्शियल आहे, काहीतरी करून दाखवायची. काय कामाचं नाही. तुझ्यात काय पाहिजे? कायनेटिक. करत राहावं लागेल ना. आता तुझ्यात किती पोटेन्शियल आहे ते काय कामाचं आहे? तू करालास किती? समजायला मी काय म्हणालो? आता बघू तुम्हाला इंग्रजी येते हो, तुम्ही बोललाच चल्या. ते स्टार उत्सव नाव वाचले की माझ्या घरचे म्हणावे इंग्रजी आली बघा म्हणे. तुमचं असं काय असेल की काहीतरी. ठीक आहे, तर आता तुम्हाला हे झालं कायनेटिक एनर्जी. आणि त्याच्यानंतर आपण काय बघलं? पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, हे सुद्धा ते असं बघले असाल कुठेतरी, बसल्या तर नसाल पण बघले असाल कुठं. ते मोठं नाही, माझं स्वप्न आहे बरं ह्याच्यात बसायचं. ठीक आहे, आता बघा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, बघूया काय म्हणाले. विच कार, आता एक कार आहे असं ते राहतात बघा, ढोई ढोई करायचं. हा, विच कार हॅज द मोस्ट कायनेटिक एनर्जी. पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या कार मध्ये सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जी आहे? फर्स्ट म्हणणाऱ्यांनी हात वर करावे. ओके, सेकंड म्हणणाऱ्यांनी हात वर करावे. आणि थर्ड म्हणणाऱ्यांनी. तर उत्तर आहे सेकंड. कारण की त्यांना एवढ्या वेगामध्ये की बस, म्हणजे बस जातात ना इथं या टाइमला. बरं, इथं असतं तर अलग असतं, म्हणून इथं उत्तर काय ते रे? सेकंड. विच कार हॅज लिस्ट. लिस्ट म्हणजे कमी. लिस्टचा मिनिंग काय असतो? कमी पोटेन्शियल एनर्जी. कोणामध्ये कमी पोटेन्शियल एनर्जी आहे? थर्ड मध्ये कमी पोटेन्शियल एनर्जी आहे. कस का? कारण की तो गतीमध्येच तिथंच आहे. बरोबर आहे ना? थांबूनच आहे ना. पुढे, विच कार हॅज द मोस्ट पोटेन्शियल एनर्जी. असं आहे, उलट सांगायला. ठीक आहे, मोस्ट पोटेन्शियल कोणामध्ये असते? एक. आता झालं ना, पोटेन्शियल आहे तो चढला इथपर्यंत. आणि दुसरं, विच हॅज द लिस्ट पोटेन्शियल म्हणलं तर, कारण की तो एकाच जागी असंच खाली पडला की तोची कायनेटिक एनर्जी जसजसं खाली जातो कायनेटिक एनर्जी वाढते. आणि एकदा थांबला की पोटेन्शियल एनर्जी तिथून वाढते त्याची. ठीक आहे, हे झालं कायनेटिक आणि पोटेन्शियल. एकदम सोपे फॉर्म्युले आहेत. जर बाय चान्स लाईफ मध्ये एखादा क्वेश्चन आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता यावं. तर तो फॉर्म्युला आहे, पहिला आहे पोटेन्शियल एनर्जी. पे म्हणायचं. पे. पे भाषा असते तुम्हाला माहिती आहे ना, पे भाषा. ओके, काय बी बोलायचं असले की दुसरा शब्द असते त्याच्यामध्ये पे जोडायचं. का पे बे, का बे, ते तसलं नाही. लिंगायत समाजामध्ये ही भाषा, म्हणजे अक्षय सरनं मला शिकेल ती गोष्ट. पण लई जण समजायला लागले. मग घेऊन मला ना सुरुवात प्रॅक्टिस करताना आता सगळं लिहावं लागत होतं, मध्ये पे पे जोडावं. आताही बोलताना विचार करावा लागते. विपेजय, विजय, असं. ठीक आहे, चला जाऊ द्या. तर ही जे पोटेन्शियल एनर्जी आहे त्याचा फॉर्म्युला आहे, एमडीएच ची ऍडव्हर्टाईज होती माहिती आहे काय, मसाला एमडीएच. तसं तिथं काय म्हणायचं? एम जी एच. एम म्हणजे मास, जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अँड द हाईट. आता डायरेक्टली तुम्हाला ग्रॅव्हिटी माहिती आहे, 9.8 न्यूटन पर
kg हाईट सुद्धा. मग लक्षात ठेवा पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला असणार आहे तो असणार आहे mgh. ओके. आणि दुसरा आहे कायनेटिक एनर्जी, त्याचा फॉर्म्युला असतो हाफ mv स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे त्याचा? हाफ mv स्क्वेअर. m म्हणजे मास, v म्हणजे वेलोसिटी. आता वेलोसिटी तर काल माहिती काय वेगामध्ये आहे ना, इथे काय वेग उभी काय होतं का एकाच जागी, तो वेगामध्ये. समजलं? ओंकार सांग बरं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सांग. काय अबे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला म्हणालो, सांग की मग. व्हेरी गुड. आणि कायनेटिक एनर्जीचा हाफ mv. बघलो मी, लक्ष आहे काय तुझं. मग मला नंतर आठवलं की मी इथं अजून एक दिला, त्याच्यामुळे मी शांत बसलो. तुम्हाला काय वाटलं? ठीक आहे, आलं लक्षात? ओके. आता मला सांगा, जे लिक्विड असतात ना, लिक्विड मध्ये जे बॉन्ड असतात ना ते ऑलरेडी वीक असतात, म्हणून त्यांना डेफिनाइट शेप नसते. पण त्यांना डेफिनाइट काय असते बरं? सगळ्यात कमी वीक जे असतात ना ते गॅस असतात, त्याच्यामध्ये ना शेप असतो. ओके. पहिले शिस्त, दुसरे बेशिस्त, आणि तिसरं काहीच नाही. ओके. म्हणजे आता गॅस व्हायचं सॉलिड किती तुम्ही ठरवा. पुढे हीट सप्लाय टू द सबस्टन्स. आता कोणत्याही जर मी एखाद्या सबस्टन्सला जर हीट देत असेल तर मी त्याची काय वाढवलं? पोटेन्शियल एनर्जी वाढवलं की कायनेटिक? ओके. गतीमध्ये आणलं ना आपण त्याला, त्याची काय वाढवल्या? कायनेटिक एनर्जी वाढवल्या. ओके. पुढे द टेम्परेचर मेजर डिग्री ऑफ हॉटनेस ऑर द ऑब्जेक्ट. चला तुम्हाला एवढं तर समजलं की त्याच्यावर डिग्री ऑफ हॉटनेस किंवा कोल्डनेस त्या ठिकाणी काय केली जाते? मोजली जाते. तर हे होतं आजचं शेवटचं, म्हणजे शेवटचं म्हणण्यापेक्षा लेक्चर. समजलं का? ओके. बेसिक पॉइंट आहेत सगळं, याच्यानंतरचे सगळे असेच होणार आहेत लेक्चर्स. ओके. आता मी काय करणार आहे, हे डायरेक्ट तुम्हाला शेअर करत, घरी जायचं, लिहा वाटलं लिहायचं, वाचा वाटलं वाचायचं, तुमच्या हातात. काय करा वाटलं नाही तर करायचं नाही. तुम्हाला ती गोष्ट माहित असेल की बाबा एक ब्राह्मण व्यक्ती असतो, महाराज असतो, तो देवाची पूजा करत असतो, त्याला देव चान्स देत राहते. असं समजा की विजय सरनं तुम्हाला एक चान्स दिला, म्हणजे मी देव नाही, म्हणजे देवानं मला सांगितलं की तुम्हाला एक चान्स द्या. मग एक ऑपॉर्च्युनिटी आहे, घ्या वाटलं घ्या, नाही तर ठीक आहे. तर आपण इथेच थांबूयात, बाकीचं लेक्चर होईल. आता माझी एवढीच तयारी झाली म्हणून एवढंच घेतला. मला वाटलं नाही एवढं कव्हर होईल, अजून मला बऱ्याच गोष्टी होत्या, उद्याच्या लेक्चर मध्ये सांगा. ओके डन. जा वाटलं जा, थांबा वाटलं थांबा. हा आता ऐका रे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला